नमस्कार, जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. नमस्कार, जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आज आपण जालना जिल्ह्यामध्ये जालना रेल्वे स्टेशन या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी एक शिष्टमंडळाचा एक मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे. तर नेमकं आपल्यासोबत एक कार्यकर्ते आहेत आणि या कार्यकर्त्याला आपण विचारणार आहे की नेमकं हा मोर्चा कोणत्या ठिकाणी आणि कोणाकडे चालला आणि तुमच्या मागण्या काय आहेत. सर नमस्कार, आपलं नाव? माझं नाव अनिल मिसाळ. मी शालेय पोषण कामगार संघटनेचा जालना जिल्हा सरचिटणीस. खरं पाहिलं तर शालेय कामगारांचे बरेचसे प्रश्न आहेत, प्रलंबित आहेत. मागच्या 5 जुलै 2024ला तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही 1000 रुपये पगारवाढ, 2000 रुपये दिवाळी बोनस आणि गणवेशाच्या वगैरे मागण्या मान्य केल्या होत्या, पण त्याची अद्यापपर्यंत यांनी अंमलबजावणी केलेली नाही आहे. आणि ह्याच मुद्द्यांना धरून त्याचबरोबर आमचे काही प्रश्न पण आहेत की किमान वेतन आम्हाला मिळालं पाहिजेत, पेन्शन मिळाली पाहिजेत, ज्या काही कामगारांना कामगार कायद्यानुसार सोयीसुविधा दिल्या जातात त्यासुद्धा आम्हाला मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी हा मोर्चा आम्ही शालेय शिक्षण मंत्री रावसाहेब भुसे यांच्या घरी घेऊन चाललो आहोत. कारण की तिकडं लाडक्या बहिणीचा कळवळा आणायचा आणि लाडक्या बहिणी कामं करतात त्यांना काहीच द्यायचं नाही आणि ज्या घरी बसून आहेत त्यांना मात्र उधळण करायची ही सगळी परिस्थिती आता ज्या काम करणाऱ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचा हा रोष आणि ही दिवाळी रावसाहेब भुसे यांच्या घरी असणार आहे. त्यासाठी आम्ही मालेगाव या ठिकाणी चाललो. दिवाळी प्रश्न सुटेल असं वाटतं तुम्हाला? जोपर्यंत प्रश्न आमचा सुटणार नाहीये तोपर्यंत आम्ही त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहोत. म्हणजे वेळ पडली तर दिवाळी देखील आम्ही त्या ठिकाणी साजरी करू. त्या निर्धारानं आम्ही राज्यभरातून लोक त्या ठिकाणी चाललेलो आहोत. जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.